नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आता अनेक उलथापालथ आणि पक्षांतर सुरू आहे आणि त्यातूनच एक खूपच महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. आणि ही बातमी येत आहे ती राज्यात राजकीय सत्तापालट करून सर्वोच्च राजकारणात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते असं अनेक राजनीती अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर बघूयात नेमकं काय घडलं ते सविस्तर आणि संपूर्ण बातमीपत्र. मध्यरात्रीची वेळ, नांदेड विमानतळावर एक प्रायव्हेट विमान उतरतं. 2 खासदारांना घेऊन ते दिल्लीला रवाना होतं. इकडे पुण्यामध्ये दिवसभर दुसरा एका प्रायव्हेट जेटमधनं नियोजन चालू होतं. अखेर मध्यरात्री डिसिजन फायनल होतो. हे विमान श्रीकांत शिंदे यांच्या नावानं बुक असल्याचं सांगण्यात येतं. या विमानातनं ओमराजे निंबाळकर दिल्लीला रवाना होतात. तिसरीकडे एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होतात, पण ते राजस्थान मार्गे जातात. राजस्थानमध्ये उतरून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीत आले. रात्रभर झालेल्या या हालचालींनंतर उद्धव ठाकरे गट फुटला यावरती शिक्कामोर्तब व्हायला लागलं. संजय राऊत काल परवापर्यंत ठाकरेंचा एकही खासदार फुटणार नाही असं छाती ठोकपणे सांगत होते, पण त्यांनी देखील सकाळपासून आपल्याच पक्षाच्या खासदारांवर टीका करायला सुरुवात केली. नांदेड विमानतळावर मध्यरात्री उतरलेल्या विमानाचा फोटो शेअर केला. त्यानंतर संजय राऊतांनी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतनं जे सांगितलं त्यावरनं ऑपरेशन टायगर काल मध्यरात्रीच पार पडल्यावर शिक्कामोर्तब झालं. राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 3 लोकसभेचे खासदार वगळता ठाकरे गटाचे उर्वरित 6च्या 6 खासदार देखील शिंदे गटात दाखल झालेत हे फिक्स झालं. आज ओम बिर्ला यांना भेटून हा गट स्वतंत्र गटासाठी पाठपुरावा करेल आणि 19 तारखेला फुटलेले हे खासदार पक्षाच्या वर्धापन दिनाचा निमित्त साधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं राज्यात काल रात्रीपासून नेमकं काय काय घडलंय, फुटणारे खासदार नेमके आहेत कोण, यातल्या कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार आहे, ऑपरेशन टायगरचं लीड कोण करतंय, पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. तर नमस्कार मंडळी, आणि तर सुरुवात करूयात आजच्या या महत्त्वपूर्ण बातमीपत्राला. तर मंडळी, 2 दिवसांमागे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला फक्त 4च खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. ऑपरेशन टायगर रोखण्यासाठीच ठाकरेंनी ही बैठक बोलवल्याचं सांगण्यात येत होतं. त्यातही 9 पैकी 4 खासदारच उपस्थित असल्यानं ठाकरे गट पुन्हा फुटणार आहे याच्या चर्चा चालू झाल्या. मात्र संजय राऊतांनी सगळे खासदार आमच्या संपर्कात आहेत, काही जणांना प्रत्यक्ष येता न आल्याने ते ऑनलाईन उपस्थित होते असा दावा केला. अर्थात या बैठकीहून अधिक महत्त्वाचं काम कोणत्याच खासदारांचं नसल्यानं उपस्थित नसणारे सगळे खासदार फुटणार आहेत यावरती शिक्कामोर्तब व्हायला लागलं. आता मातोश्रीवर जी बैठक झालेली त्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे खासदार उपस्थित होते. तर ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचोरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे खासदार प्रत्यक्ष हजर नव्हते. संजय राऊतांनी मात्र ते ऑनलाईन उपस्थित होते आणि ते कसे आपल्यासोबत आहेत याचा दावा रविवारी केला होता. काल मात्र दिवसभर ऑपरेशन टायगरच्या बातम्या सुरू झाल्या. त्यानंतर मध्यरात्री हालचालींना वेग आला. याची सुरुवात झाली ती एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर. एकनाथ शिंदे थेट दिल्लीला न जाता ते राजस्थानला पोहोचल्याची माहिती आली. इथं त्यांची भेट ओम बिर्ला यांच्यासोबत झाली आणि इथेच कायदेशीर पेच प्रसंगाबाबत चर्चा होऊन पुढच्या रणनीतीची माहिती त्यांना देण्यात आल्याची बातमी आली. अर्थात यानंतरच मध्यरात्री अरविंद सावंत यांनी ट्विटरवरनं एक पोस्ट केली, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट हाच एकमेव गट असून दुसरा कोणताही गट नाहीये अशी मागणी करणारं पत्र जाहीर केलं. त्यामुळेच आता कायदेशीर धमकी देऊन या खासदारांना थांबवण्यात येत असल्याचं दिसून आलं. दुसरीकडे नांदेड विमानतळावर नागेश पाटील आष्टीकरांसाठी विमान आल्याचं देखील सांगण्यात येऊ लागलं. तसा फोटो देखील संजय राऊतांनी पोस्ट केला. दुसरीकडे पुणे विमानतळावर 2 प्रायव्हेट प्लेन ओमराजे निंबाळकरांसाठी तैनात ठेवण्यात आले होते. पवनराजे खून खटल्याचा निकाल काल लागणार होता, त्यामुळे ते आणि त्यांचं कुटुंब पुण्यात असल्याचं सांगण्यात येत होतं. दुसरीकडे ओमराजे गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून फारकत येताना दिसत होते. त्यांच्यासाठी विमानाची खास सोय श्रीकांत शिंदे यांनी केल्याची बातमी देखील आली. ओमराजे निंबाळकर रात्रीच दिल्लीला रवाना झाले, तेव्हा त्यांच्यासोबत तानाजी सावंत देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येऊ लागलं. रात्रभर झालेल्या सगळ्या घडामोडींनंतर ठाकरे गट अखेर फुटला याच्या बातम्या आल्या. अरविंद सावंतांचे पत्र, संजय राऊतांचं ट्विट यातूनच या फुटीला दुजोरा मिळत गेला आणि अखेर आज 10:30 ते 11च्या सुमारास संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन एक प्रकारे आपल्यासोबत आता लोकसभेचे फक्त 3च खासदार शिल्लक आहेत या माहितीला दुजोरा दिला. कारण शिवसेनेचे किमान 9च्या 9 खासदार दिल्लीत असताना देखील पत्रकार परिषदेत त्यातले 3च खासदार कसे उपस्थित राहिले, त्यामुळे ठाकरे गट फुटला यावर शिक्कामोर्तब झाला. या पत्रकार परिषदेतनं बोलताना संजय राऊतांनी सांगितलं की पैशाचा वापर झालाय, लोकांना वेगवेगळी आमिष दाखवण्यात आली आहेत. रविवारच्या बैठकीबाबत सांगताना ते म्हणाले, इथे एक खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी प्रत्येक वाक्यामागे साईबाबांची शपथ घेतली. आपण कायम तुमच्या सोबतच राहणार आहेत असं त्यांनी ठाकरेंना सांगितलं. ओम
ओमराजेंबाबत बोलताना ते म्हणाले की काल पवनराजे खून खटल्याचा अंतिम निकाल लागणार होता, पण हा निकाल पुढे ढकलण्यात आलाय. जोपर्यंत ओमराजे निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत निकाल त्यांच्या बाजूने लागणार नाही अशी धमकी देऊन त्यांना सोबत घेतलंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. अर्थात एकनाथ शिंदेंच्या फुटीवेळी केलेले आरोप कायम ठेवत यावेळी देखील पैशाचा वापर झालाय. एकेका खासदाराला 15 कोटी अॅडव्हान्समध्ये मिळालेले आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय. अर्थात हे आरोप करताना संजय राऊतांनी कोणत्याही खासदाराचं नाव घेतलेलं नाही. पण संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेत लोकसभेचे फक्त 3च त्यांचे खासदार उपस्थित होते, ज्यामध्ये ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे अनिल देसाई, अरविंद सावंत वगळता फक्त राजाभाऊ वाजे होते. त्यामुळे उर्वरित 6च्या 6 खासदार शिंदे गटाच्या गळाला लागलेत यावरती शिक्कामोर्तब झालाय. आता जे शिंदेंच्या गळाला लागलेत त्यामध्ये नेमकं कोण कोण आहे, तर यातलं प्रमुख नाव आहे ओमराजे निंबाळकरांचं. त्यानंतर आहेत संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचोरे आणि संजय उर्फ बंडू जाधव या 6 जणांचा समावेश आहे. यापैकी संजय दिना पाटील किंवा संजय जाधव यांना शिवसेनेचे कोट्यातलं मंत्रिपद मिळेल असंही सांगण्यात येतं. राहता मुद्दा तो ऑपरेशन लीड कोण करतंय, तर जी काही माहिती मिळते त्यानुसार स्वतः श्रीकांत शिंदे या खासदारांसोबत व्यक्तिशः संपर्कात होते आणि आहेत देखील. त्यांच्याच नेतृत्वात या ऑपरेशनची धुरा सांभाळण्यात येतेय. पर्यायाने त्यांचे देखील मंत्रिपदाच्या चर्चा झडू लागलेल्या आहेत. आता हा अधिकृत प्रवेश आज होतो की 19 तारखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होतो, इतकंच बाकी राहिलंय. तुर्तास तरी एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंना ऑपरेशन टायगर राबवून धणका दिलाय हे मात्र नक्की. बाकी राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या बोला मंडळी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.